मॉर्निंग वॉक सकाळचा. इकडे हे असे जंगल्स आहेत खूप. मी बघा इकडे गाड्या येत नाही, हा एवढा रोड आहे पण गाड्या येत नाहीत. आणि ह्या जंगलामध्ये लोक फक्त वॉक करायला येतात. हे तुम्हाला प्युअर ऑक्सिजन मिळण्यासाठी. खूप मोठा एरिया आहे. तर नुसतं वॉक, सायकलिंग ह्या गोष्टी करण्यासाठी इथे म्हणजे जास्त लोक येतात. मी आपला जस्ट सकाळी सकाळी वॉकला निघालेलो. असं कोण दिसत नाही आहे. थोडी लोक दिसली, मी लेट आहे वॉक करायला. देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. A few moments later. सो आम्ही आज गॉटलँडला इकडे ह्यांचं एक ओल्ड फेस्टिवल आहे. ते फेस्टिवल म्हणजे त्यांचं ओल्ड हे लोक कसे राहायचे वगैरे असं आहे. तर पूर्ण वीक असतं. तर आम्ही त्या साईडला निघालो आहे. इथे हा सुंदर असा लेक आहे. त्या लेकमध्ये असे फिश वगैरे पण आहेत छानपैकी. इथे डक्स आहेत, पूर्ण फिश आहेत. आतमध्ये फिश दिसतात तुम्हाला. सुंदर लेक आहे. या साईडला आता फंक्शन आहे तर आम्ही जातोय तिथे. हे काही जुन्या ट्रेडिशनमध्ये आहेत, वायकिंगच्या ट्रेडिशनमध्ये. त्यांचे शो वगैरे असणार. त्यांचा पूर्ण वीकचा फेस्टिवल आहे. हॉर्स फेस्टिवल वगैरे असतो इथे सर्व. इथे आता यांचा ट्रेडिशनल डान्स आहे, ते डान्स करते. दाखवतो तुम्हाला स्लो आणि स्पीडमध्ये. आता इथून पुढे आम्ही ना, हे एक आतमध्ये वेसबीच्या आतमध्ये एक छोटं स्मॉल टाऊन आहे. सुंदर टाऊन आहे, असं क्लीन आणि नीट आणि एकदम जुन्या ट्रेडिशन टाईपचे घर आहेत. तिथे आलो आहे. तर ह्याचा एक टूर घेतो. असं काही खास बघण्यासारखं नाही, पण घरं छान आहेत, सुंदर आहे त्या गल्ल्या वगैरे. ॲक्च्युली मेन एंट्रन्स एरिया आहे. मी या लेफ्ट साईडने आलो आहे, राईट साईडला पण आहे. आणि हा ॲक्च्युली एंट्रन्स एक्झिट आहे इथे या साईडला. इथून पुढे आम्ही हे समुद्राच्या साईडला आलो आहे. मस्त पाथ आहे इथे चालायला. आणि हा सुंदर समुद्र. आणि इथे ना एक दुर्बीण ठेवली आहे. त्या दुर्बीणमधून आम्ही ज्या बोटने आलो ना, ती बोट दिसते गॉटलँडची, ती बघू शकता. तर इथून पुढे सरळ आम्ही जातोय ह्या भिंतीच्या त्या साईडला, पलीकडे जायचं आहे आम्हाला. इथे बिंदास पाण्यात पण उतरतायत लोक. ते बघाल तुम्ही. हेच स्पेशल आहे, इथे सगळीकडे पाण्यात उतरतात. आम्ही आता आत तरी आलोय. आता आतल्या साईडला जायचं एकदम. या भिंतीच्या पलीकडे या साईडला आलो, पण आतमध्ये अजून एक एंट्री आहे कुठेतरी. तर हे असं आतमध्ये फेस्टिवल आहे. तर आम्ही एंट्रन्स शोधतोय. एक तर भूक लागले. हे चहा ठेवल्यासारखी वाटते. बघावं लागेल काय आहे. चहा तर नसेल इथे. म्हणजे आजी काहीतरी जमा करते भाजीपाला. तर त्यांनी असं ओल्ड टाऊन जे होतं तसं ओल्ड टाऊन सेटअप केलं आहे बेसिकली. आणि त्यांचे असे फंक्शन्स चालू आहेत सगळे. म्युझिक, टेंट लावले आहेत त्यांनी. ते असं काही ना काही जेवण वगैरे पण बनवत आहेत. तर आम्ही जातो, आम्ही एंट्री शोधतो आतमध्ये. आम्ही तिकीट काढली आहे पण एंट्री मिळत नाही आम्हाला. A few moments later. हां, सो फायनली आम्ही इकडून फिरून पूर्ण राऊंडवरून एंट्रीला आलो आहे. आणि आता इथे हे 2 काउंटर आहेत, त्याच्यामध्ये तो बँड घ्यायचा आहे हाताचा. चला आम्ही आता आतमध्ये एंट्री तरी घेतली आहे. तुम्हाला आतमध्ये मी शॉप्स आणि काय प्रोग्राम्स आहेत ते दाखवतो. इथे मार्केट आहे, गावची जत्रा असते ना
तसं आहे. पण हे वायकिंग्स आहे. ते वायकिंग काय होतं, वायकिंग्स त्यांचे जुने वॉरियर्स होते स्वीडनचे बेसिकली. ते आता राहिली नाही आहे जमात, पण त्यांनी त्या वायकिंग्सचं थोडं जपायचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना रिसर्चमध्ये कळलं की अशा प्रकारची जमात होती, नंतर मग त्यांना पण ब्रिटिशनीच रूल केलेलं. अरे कहना क्या चाहते हो? हो ॲरो पण आहे. हे लेदर पर्स आहेत. हे इथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मला वाटतं. फ्रीया नावाची त्यांची देवी होती. ओडेन, थॉर हे सगळे जे आहेत ना ते वायकिंग्सच आहेत. तो तुम्हें पता नहीं है कौन है. मस्त आहेत मनुष्य. नाइस फर, सॉफ्ट हरियल वूल. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. आपण जसं लावतो ना घराला घोड्याची नाल, त्या प्रकारचं थोडे बहुत आहेत कड्या कोयंडे. हे टॅटूचं आहे मग सेक्शन. टॅटू तर खूप काढतात ते लोक. दागिने आहेत चांदीचे, वेगवेगळे स्टोन्स असतात त्यांच्याकडे. हे यांचे असे ड्रामाज पण असतात वायकिंगचे. ते ड्रामा करतात. हे स्वीडिशमध्ये आहे, आम्हाला काय कळत नाही. हे इथे यांचे असे प्रायव्हेट टेंट आहेत. हे लोक जे इथे वर्कर आहेत त्यांचे सगळ्यांचे. इथून आम्ही आता हे पुढे जातो. इथे एक कुठेतरी फाईट आहे त्यांच्या मॅप प्रमाणे. ते आम्ही फाईट बघायला जातो. त्यांचे मुलं थोडं एन्जॉय करतील तिथे. वायकिंग्सच्या वॉरियर्सची फाईट थोडं बनवली. कॉम्पिटिशन आहे त्या फायटिंगची. वायकिंगची फाईट हे लोक बसले तिथे जजेस. तर तिकडे वॉरियर्स आहेत. हा इनसाइड रिंगचा जज आहे. असं रिंग बनवलेलं आहे. साले का खोपड़ी तोड़ साले. आतमध्ये असे डोंबाऱ्याचे खेळ पण चालू होते. थोडा टाइमपास. बरेच काय काय असे होते शो. त्यातला हा एक आम्ही छोटासा रेकॉर्ड केलेला दाखवतो.